सध्या इन्स्टाग्राम ट्रेंड सुरू आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल विराट कोहली स्टोरी मेन्शन केली, रोहित शर्मा स्टोरी मेन्शन केली किंवा इतर कोणत्याही मोठे सेलिब्रिटी असतो किंवा कोणताही व्यक्ती असेल त्याने स्टोरी मेन्शन केली. अशामध्ये आता सध्या इन्स्टाग्राम ट्रेंड सुरू आहे. पण तुम्हाला सुद्धा ऍक्च्युअल मध्ये हे करतात कशाबद्दल सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार. सगळ्यात पहिलं तुम्हाला सुद्धा हे एक नवीन अपडेट्स आहे इन्स्टाग्रामचं. ह्या अपडेटच्या मध्ये जसं की समजा तुमचा बर्थडे असेल आणि कोणी जर समजा इन्स्टाग्रामवर जी काय स्टोरी ठेवली असेल आणि त्याने जर तुम्हाला मेन्शन केलं नाही तर तरी सुद्धा तुम्ही जी काय असेल ती स्टोरी तुमच्या स्टोरीला ती ठेवू शकता. पहिले कसं होतं तर त्याने जर मेन्शन केलं असेल तरच तुम्ही ती स्टोरी तुमच्या जी की स्टोरी आहे ती ठेवू शकत होता, म्हणजे त्याला मेन्शन बॅक देऊ शकता. आता तसं नाही. कोणत्याही सेलिब्रिटीने समजा एखादा व्हिडिओ ठेवला असेल किंवा कोणताही व्हिडिओ जर असेल मोठ्या सेलिब्रिटीचा तो तुम्ही तुमच्या स्टोरीला सुद्धा ती मेन्शन करू शकता. हे कशा पद्धतीने करतात सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. कारण अशा पद्धतीने व्हिडिओज आहेत मी रेग्युलर ह्या चॅनलवर अपलोड करत असतो. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे करतात कशामध्ये हे तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. सगळ्यात पहिले तर हे इन्स्टाग्रामचं नवीन अपडेट आहे. कारण की तुम्हाला सांगतो की इन्स्टाग्राम जर तुम्ही अपडेट्स केल्यानंतर तुम्हाला सांगतो की कोणाची मोठ्या सेलिब्रिटी जसं की रोहित शर्मा गेला किंवा विराट कोहली गेला तर तुम्हाला खाली एक ॲड स्टोरीचा ऑप्शन भेटतो. त्याच्या मदतीतून तुम्ही कोणाची स्टोरी आहे ती तुमच्या स्टोरीला ती ठेवू शकता. सगळ्यात पहिले तर प्ले स्टोर ओपन करून घ्यायचा आणि इथे सर्च बारमध्ये जायचं आहे आणि येथून इन्स्टाग्राम असेल ते तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. जसं की इन्स्टाग्राम आहे हे सर्च करून घ्यायचं आणि इन्स्टाग्राम असेल ते सगळ्यात पहिले तुम्हाला इथून अपडेट करून घ्यायचं. जर अपडेट नसेल तर अपडेट जर तुम्ही केलं नसेल तर अपडेट करून घ्या, कारण की नवीन अपडेटमध्ये तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे. त्यानंतर इथून थोडंसं मी आवाज कमी करून घेतो. सगळ्यात पहिले तर इन्स्टाग्राम ओपन करून घेतो. ओके, मी आता इन्स्टाग्राम आहे इथून ओपन केलं. जसं की आता रँडमली बघू शकता इथून जी की आपण बॅक येऊ आणि इथून जसं की सर्च बारमध्ये गेलो. आता समजा इथून आपण आहे ते रोहित शर्मा जर इथून सर्च केलं, जसं की आता बघू शकता रोहित शर्मांची की स्टोरी ठेवली आहे. जसं की आता बघू शकता इथे रोहित शर्मा आपण सर्च केलं आहे, त्यांचं अकाउंट इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता. ओके, जर समजा आता रोहित शर्माची जी की स्टोरी आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता. ही जी की स्टोरी आहे ही रोहित शर्माची स्टोरी आहे, ते आपल्या स्टोरीला ठेवायचं आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. जसं की आता बघू शकता कोणताही रँडमली व्यक्ती त्यांनी बघू शकता अशा पद्धतीने स्टोरी ठेवली आहे. जसं की आता बघू शकता आपण जे की एसबी वाहनच्या याच्यावर जर गेलो तर बघू शकता इथून जी की आहे इथून बघू शकता अशा पद्धतीने स्टोरी ठेवलेली आहे. पण आता तुम्हाला सांगतो हे कशा पद्धतीने करतात. सगळ्यात पहिले सांगतो जी की रोहित शर्माचं अकाउंट आपण ओपन करून गेलं. अशाच पद्धतीने कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीज तुम्हाला जी की इन्स्टाग्राम अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टोरीमध्ये जायचं आहे. स्टोरीमध्ये गेल्यानंतर इथे शेअरचं तुम्हाला खाली एक बटन भेटतं बघू शकता. ते शेअरचं आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, या शेअरच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं की शेअरच्या बटनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक नवीन ऑप्शन आता बघायला भेटतो. ॲड टू स्टोरीचा एक नवीन ऑप्शन आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता. ओके, तेव्हा जर तुम्ही क्लिक केलं जसं की आता बघू शकता याच्यावर जर क्लिक केल्यानंतर बघू शकता जी की स्टोरी आहे असं वाटतं की रोहित शर्मा नाही ते मेन्शन बॅकच दिलेलं आहे बघू शकता. इथे तुम्हाला बघू शकता रोहित शर्मा जी की आहे टिक मार्क सुद्धा इथे दिसत आहे. अशा पद्धतीतून तुम्ही जी की असेल कोणती स्टोरी आहे ती अशा पद्धतीतून तुम्ही ठेवू शकता. मोठ्या सेलिब्रिटीची एकदम इझी आहे. अशा पद्धतीतून लोक करतात आणि अशा पद्धतीतून जर तुम्ही स्टोरी ठेवली तर स्टोरीला व्ह्यूज सुद्धा ते चांगले येत आहेत आणि बरेचशाच लोकांना माहीत सुद्धा नव्हतं. अशा पद्धतीने कोणती स्टोरी असेल ती तुम्ही इथे बघू शकता. ह्याच व्यक्तीची नाही कोणत्याही रँडमली कोणताही असो. जसं की आता रँडमली बघायला गेल्यानंतर बघू शकता इथून जी की आहे रँडमली आपण कोणताही चूज केलं जसं की आता बघू शकता इथून जी की असेल जर कोणताही रील्स मधला जरी सिलेक्ट केला किंवा कोणताही जसं की आता बघू शकता इथून रँडमला हा सिलेक्ट केला आणि समजा मी इथे क्लिक केलं आणि त्यानंतर बघू शकता ॲड स्टोरीवर इथे मी क्लिक केलं. ओके, ॲड स्टोरीवर क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने ती स्टोरी आहे ती इथे अशा पद्धतीने सेट होणार आहे आणि त्यानंतर बघू शकता असं वाटणार आहे त्या व्यक्तीने तुम्हाला जी की आहे मेन्शन बॅक दिलेलं आहे. ओके, हे नवीन अपडेट आहे. यामुळे तुम्ही याचा यूज करून जी की असतील तुमचे जी काही व्ह्यूज जी काही वाढणारच आहेत कारण की इन्स्टाग्रामचे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ती करू शकता. ओके, आता तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीतून जी की लोक आहेत ते मेन्शन बॅक घेत आहेत अशा पद्धतीतून करतात. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हे ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ.